एसटीचा अधिकारी तुपाशी आणि कर्मचारी मात्र उपाशीच। सध्या ही स्थिती महामंडळाची आहे, कारण एसटीच्या अधिकाऱ्यांच्या संपूर्ण मागण्या मान्य करण्यात आल्या आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांना मात्र संप करावा लागला। एसटीचा कर्मचारी संप केला आणि मागण्या मान्य देखील झाल्या, परंतु त्या मागण्या पूर्ण करायला महामंडळ तयार नाहीये, कारण महामंडळाकडे तेवढा पैसा शिल्लक नाही, असे उडवाउडवीचे उत्तर एसटी महामंडळ सध्या प्रसार माध्यमांना देत आहे। 2020 पासून पगारवाढ मान्य करण्यात आली, परंतु 2020 पासूनचा कर्मचाऱ्यांचा पगाराचा फरक एसटी कर्मचाऱ्यांना देत नाहीये आणि एसटीचाच अधिकारी 2023 ला त्यांच्या पगारवाढीच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यात आणि त्या मागण्या 2016 पासून मान्य झाल्या आणि त्या 2016 पासूनच्या पगारवाढीचा फरक त्यांना हप्त्यांमध्ये देण्यात येत आहे। मग एसटी महामंडळ अशा प्रकारचा दुजाभाव का करते? एसटीचे अधिकारी देखील एसटी महामंडळाचेच काम करतात आणि एसटीचे कर्मचारी देखील एसटी महामंडळाचेच काम करतात, मग दोघांनाही समान वागणूक का नाही? एसटीच्या अधिकाऱ्यांना फरक देताना एसटी महामंडळ तोट्यात होतं ते तेव्हा त्यावेळी विसरून गेले आणि त्यांचा फरक त्यांना देण्यात आलाय आणि आता मात्र एसटी कर्मचाऱ्यांना देण्याची वेळ आली। त्यावेळी एसटी महामंडळाची सध्या स्थिती तेवढी चांगली नाहीये आणि एसटी कडे तेवढा पैसा शिल्लक नाही, अशा प्रकारचे उत्तर एसटी महामंडळाकडून देण्यात येत आहेत। यावर कर्मचारी नाराज आहेत। खरं तर अपेक्षा होती 2020 पासून एसटीच्या कर्मचाऱ्यांना सर्व फरक मिळाला पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही, म्हणून पुन्हा एकदा एसटी कर्मचारी आक्रमक भूमिका घेतात की काय, अशा प्रकारचं वातावरण चिघळताना एसटी महामंडळात दिसत आहे। या विषयावर चर्चा करण्यासाठी कृष्णा राडकर पाटील हे परभणी येथे सर्व एसटी कर्मचाऱ्यांना बोलावून पुढे काय निर्णय घ्यायचा याविषयी चर्चा करणार आहेत। त्यांच्या बोलण्यावरून तर असं वाटते की संघर्ष आणखी एकदा करावाच लागेल। आणखी संघर्ष करायला एसटी कर्मचारी देखील समोर येतील, कारण एसटी कर्मचाऱ्यांना यावेळी काहीही मिळालेलं नाही, कारण 1,500 रुपये पगारामध्ये वाढ म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारांपैकी 6 ते 7% पगारवाढ झाली। एवढी तुटपुंजी पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांना नको होती, परंतु सरकारकडून तेवढीच पगारवाढ त्यांना देण्यात आली। त्यामुळे कर्मचारी नाराज आहेत आणि येणाऱ्या काही दिवसात एसटी कर्मचारी पुन्हा एकदा पेटून उठेल हे काही सांगता येत नाही, कारण एसटी कर्मचारी नाराज आहेत।